दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा. या महाराष्ट्राचा धन्यवाद, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आज खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक झाला. या महाराष्ट्राचा थोरदे राजगादीवरती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1674 सालचा आणि आज जे निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे आज माझ्या दुर्वाप्रिय गजाननाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं. पण दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, माझ्या शिवरायांचा, तुमच्या माझ्या महाराजांचा. आणि म्हणून मी समर्थ माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे का लक्ष असावं. या महाराष्ट्राच्या रक्षणा या भवानी मातेच्या कृपाशीर्वादाने माय भवानीच्या कृपाशीर्वादाने सारा चमत्कार झाला. या महाराष्ट्राचा आढावा माझा शिवराया बघा त्या शिवनेरीवरती जन्माला. आणि आजच्या दिवशी माझं राज बसलं होतं राजगादीवरती विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नवस होण्यासाठीच केला. आई अगं या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय माऊलींच्या अभूंची नत्र वेशीमध्ये टाकली जात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा कोणीचा हिरा जन्माला घाल. या उदरामध्ये जे बाळ वाढतंय या माझ्या पोटी असा एक बाळ जन्माला घालतोय माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल. आणि म्हणून मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 साली स्त्री सुवर्ण पहाट उगवली. राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले. आणि म्हणून मित्रांनो स्तवन माझ्या राजाच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात. या हिंदवी स्वराज्यासाठी लढला शिवराया माझा. राजा
हो गणपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी विकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय प्रसाद परशुराम घाणेकर माऊली देवेंद्र गणपती पुढे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे श्री दुर्वाप्रिय गजानन मंदिर उपाध्यक्ष राजू देसाई माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी राजेश वासा मित्र परिवार चाहता वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो बाकाशी घाई करणं देखील नाव राहून गेलं. आपल्या स्वप्नातील एक उत्कृष्ट ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर असेल, त्याचप्रमाणे माझा भाऊ अक्षय डफळे असेल, आमचे पुण्यातून खास या ठिकाणी आलेले आहेत. अशी आमची सर्व मंडळी या ठिकाणी आमच्या गर्दीमध्ये नामोनामून मिळवणं, कारण कार्यक्रम आहे पहिला आज मुंबई रंगमंचावरचा. भले कार्यक्रमात हॉलचा बसू देत, पण माझ्या दुर्वाप्रिय या माझ्या माऊली प्रतिष्ठानसाठी एवढ्यासाठी त्यांचे आभार माने. मित्रांनो की तुम्ही 100-200 रुपयाचा विचार नाही केला तर माझा आलेला रसिक राजा खुश कसा होईल याचा विचार तुम्ही केला, आणि म्हणून तुमच्या ठिकाणी आभार मानतो. तर मित्रांनो विषय आहे स्तवन या ठिकाणी झालेला आहे, विषय आहे गणाचा, बरोबर आहे ना. आणि आजपासून मित्रांनो नारळ फुटलेला आहे दोन्ही शाहिरांचा, कारण इथून पुढे मित्रांनो मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे पण बरेचसे कार्यक्रम आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे पण थोडेफार पण कार्यक्रम आहेत. म्हणून विषय कसा आहे, या ठिकाणी आमचे संदीप मोरेकरांची मंडळी देखील अरे आज सगळा नवरा आमचे टोकरं सगळ्या या ठिकाणी आलेले आहे. म्हणून म्हणायचं आहे की बदलत्या वातावरणानुसार, बघा बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे, बरोबर आहे ना. जो आरती घेतो त्याला कधी सर्दी होत नाही, पण जो बिना आरतीवाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते. म्हणून म्हणतात बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक मायबा हा गर्दी आहे, आणि म्हणून दुर्वाप्रिय गजाननाच्या कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. म्हणून बोवा हो बोवा पतिदेव आज मी त्यांच्या आधी माया आहे, ते माझा भगवान शिवशंकर आहे. आता बघूया ना की तिसरा डोळा कुठला उघडता येतो आल्यावर आहे ना. तर असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा तिसरा डोळा उघडतात तेव्हा मी थोडं तांडव करतो. ह्यानी जरी तांडवास किती केली तरी त्यांचा 5 पांडव माझ्याकडे आहे, कुणी काय काळजी करायची नाही मित्रांनो. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तवन झालेला आहे. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे का या ठिकाणी विवाहित धोंडीबा विवाहित धोंडीबा उठवणे साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे
की म्हणजे मी शाहीर म्हणतात की बुवा भांडवल करतात. बुवा भांडवल कशाला, पैसा तुमचा, खर्च तुमचा, माझा भांडवल हवाय कशाला. पण मित्रांनो विषय कसा आहे, विचार हा किती आहे अगणित काही नाही वर, देणारा आहे गामुना तो लंबोदर. 2024 गणाचा साक्षीदार आहे शाहीर राजेश बुवा निकम. नाव गाण्याचं गोंदायचं गणाला कौत मांडायचं. 2025 पहिला साक्षीदार आहे शाहीर राजेश निकम. शाहिरांचे 2 गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेख आंबोरे. 2 गाण्यांवर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाहीर, सुंदर लेखणी आहे. या 2 गाण्यांच्या जीवावर आज तुम्ही नावाला आला का. वर्ष उजळले 2026, आज पण त्यांनी काहीतरी नागराचा फेरा लावून आणला नसेल, पण शाहिरांनी. विषय कसा, गावाला मित्रांनो पेरणीची कामं चालू बरोबर ना. गावाला काय आहे, नागराचा भात उठला की लोक भरटू लावतात. त्या गावची पद्धत आपल्या पेरणीची कामं चालू आहे सगळीकडे. भात उठला की लावतात घर, भात उठला का भरेडू, भात उठला का भरेडू. तसा आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांसाठी माझा पहिला 100% 2026. कारण त्यांना माहिती आहे राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या प्रकारचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत गायलेले गणगोवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूने माझ्या सोबत काहीतरी चांगलाच म्हणून असेल. म्हणून विषय आहे माझ्या गाण्याचा. शाहीर सांगाय बुवा गण आपल्या समोर होतोय. बक्षीस आलेलं आहे परशुराम घाणेकर, ढोलकीवाल्यांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि माझा भाऊ मनीष होतेकर भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विषय आहे गणाचा. आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. पण ह्याच्यावर नक्की पॉपलाय तरी कोण, ह्याच्यावर पॉपलाय तरी कोण पता लागेल नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या अंगाची धरी नाही होते तरी पण हा काय पडायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो, कर्म कुणाला कुणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही व देवाला पण हातात नाका न आणणार माणसानं. पण देवाला सुद्धा हात टेकायला लावला आहे माणसानं. पावसानं पण ठरवलंय अंगाची साला तुझ्या किती जाऊ दे, मागोळ्या तुला किती घेऊ दे का, पण जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. आणि कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पार हलत नाही तो पावसाचा थेंब काय पाडेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा आपल्या समोर ठेवतोय. घडायचा आहे का लक्ष असावं. युगाची व्यथा गाना तू जाणून घेशील का, माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सदा धावून येशील का, पाठीराखा दिनदुबळ्यांचा श्रीगणा तू होशील का, संकटकाळी भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का. या त्रैलोक्याचा मला 33 कोटी देवांचा अधिपती, ज्या विघ्न आहेत त्यांना मान मिळाला पहिला पूजेचा. 33 कोटी देवांच्या सबंध देवांमध्ये मान मिळाला माझ्या विघ्न हाताला. आणि म्हणून आज माझ्या या पवई सुंदर नगरचा पवई म्हणजे पवईचा माझा जो देवाप्रिय माझी जी गजानन आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने आज माझे सबंध लेकर ही सुखाचे दिवस जगतात, सुखाचे घास खात आहेत. पण विघ्न हत्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू निश्चित येणारच आहेस. अरे पण आज या भूतलावरती या कलियुगामध्ये चाललेली अवस्था आहे, जी व्यथा आहे, छोटी बाळ छोटी मुलं ओळखत नाही. आज एवढे नाराज मांडले, एवढं पाप या भूतलावरती होत आहे की 4-5 वर्षाच्या चिमुरड्यांवरती अत्याचार आणि बलात्कार होत आहे. माय बावल्यानं म्हणून सांगतोय आज बाजू म्हणतोय तुमची, बाजू म्हणतो आधी मायेची. गणाचा विषय आणलाय शाहीर, गणाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असावं म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगी सांगू मी कुणा,
भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस, तू अंतर्यामी आहेस आणि सुख करता तू आहेस, दुःख करता तू आहेस, साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हटलं. वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा, तारण्याय भक्त जनाना तुम्ही वागना, अहो तारण्याय भक्त जनाना तुम्ही वागना, वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा. जीवाची आवडीची दत्तर विषयामध्ये टाकली जाते बाबा. आणि सुंदर असा अनुभव देणाऱ्या माणसाला मुलगा पण या माणसाने त्याचा उपयोग त्याचा वाईट कामासाठी केला असं म्हणायचंय. महाजुराची वाढले या भुवनी वंदन केली तुझी स्वर्ग रंगली. घडतात कर्मैत्री तांडवा परी
यावेळी बक्षीस आलेलं आहे सन्मान विषय आता गण आणि स्तवन या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमचे बंधू सचिन दादा तावडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी शहरी नेमकं होतो दादा, जरी तुमची आमची भेट नसली तरी पण एकदा माणूस माझ्या नजरेत बसला की त्याला मात्र मी चांगला ओळखतो आणि म्हणून स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता खरी मजा आहे गवळणीपासून, आहे ना? बरोबर ना? पण विषय मित्रांनो काय आहे? विषय काय आहे? भावकी होती कंगाल, घरचा देव तो देव नव्हता. जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना कळतं गोवा नक्की काय बोलतोय तो. विषय कसा आहे बघा. हा काय हेलिकॉप्टरचा काढून नाही ना अंदाज? हा हेलिकॉप्टरचा आहे ना, तो दिसतोय ना तेवढा. 2 बुवा आणि 8 डुबे 16 बोलावरती बसले त्याच्यावर. वाजवणारा बाजूला 16, 8 डुबे 16 आणि 2 बुवा 18 जण अगदी एवढ्या पाट्यावर नक्की बसते. मग आम्हाला उतरा खेळात आणि ह्यांना उतरावा लांच्या याच्यावर बसून. पण विषय कसा बघा मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण. बरोबर आहे ना? नवरा बायकोचं भांडण काय ज्याला मिटत नव्हता. काय घरच्या देवाची लढ होती का गावच्या देवाची लढ होती पताच नव्हता कुणाला. पण भांडण मिटला, भांडण मिटला. तसे विषय काय मित्रांनो, नवरा बायकोच्या भांडण किती होऊ द्या, नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या, भांडणात पण मित्रांनो प्रेम वाढतात. ज्यांचे झाले त्यांना अनुभव चांगला आहे. बरोबर ना? नवरा बायकोचं भांडण किती जरी झालं तरी त्या भांडणात मित्रांनो, माझे बंधू कल्पेशाला गाडीवर अलग झालेला माणूस लगेच बोला पाहिजे. भांडणात ज्यांचे झाले नाही त्यांनी अनुभव घ्या, ज्याच्याकडे झाले त्याचा. तर भांडणात प्रेम मित्रांनो वाढतं. तसं आज भांडण आहे, आज भांडण आहे या राधेचं आणि या कानाचं, भांडण आहे प्रेमाचं. बरोबर आहे ना? भांडण कसलं आहे? प्रेमाचं. तर बुवा म्हणतात हे कमरेच्या खाली बोलतात, हे म्हणतात बुवा म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांना कमरेच्या खाली बोलून उभे व्हायचं आहे. तुमचा पण ताज आणि आमचा पण काय आहे फायदा?
हे म्हणतात कमरेच्या खाली उपयोग आहे का यांना बोलू. विषय कसा मित्रांनो आहे का, पण आजचा कार्यक्रम आहे गोड, जागा आहे पवित्र. अशा माय मावल्या आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण शाही ए काना ए माझ्या सावळ्या ए माझ्या किसना. अरे राधा तुझी तुला काय सांगते, कानाचं स्वतः उघडे ठेवू नका. म्हणून विषय आहे प्रेमाचा मित्र, गोड विषय. आज जे अजरामर प्रेम झालं राधेचं आणि तिच्या कानाचं गोकुळातलं प्रेम आज पट्टा लागलाय का प्रेमाला या कलियुगामध्ये. बरोबर ना मित्रांनो, पट्टा लागलाय. प्रेम बरोबर कर तुझं आगमन भरलं गर तुझं, अगं गटारी करून तूच म्हणते का तर मला. पाखरू गेला उडून पाखरा आझाद केले तुला. हा माझा पाखरू रे भाई, हा माझा रापकिडा आहे. रापकिडा हा पाखरू नाही, हा रापकिडा. हा कोण आहे, हा माझा पाखरू नाही, हा माझा रापकिडा. कारण हा पाखरू उजेडात दिसायचा नाही, हा रापकिडा कालोखात दिसत. असा माझा रापकिडा. प्रेमाने बोलते बुवा, प्रेमानेच तुम्हाला घेतो बुवा आज, आणि तुम्हाला थोडासा देतो वाटून खा जमला तर. माझा विषय आहे गमन मित्रांनो आपल्या समोर ठेवतो, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. माझ्यापेक्षा दाखल होतास. मी लग्न केलं ना अनयाशी, पण लग्न करून जेव्हा सासरी मी अनयाच्या घरी गेलेला काना, आणि माझा एक दिवस माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला तरी तू दिसला नाहीस. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये अरे माझ्या अनयाला कमी पण तुला मात्र स्थान दिलं. मग म्हणायचं की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमनाच नाही, या संसारात मन माझं कान्हा कधी रमलंच नाही. अरे या प्रीतीचं उठलेलं वादळ, या प्रीतीचं उठलेलं वादळ या मनात कधी शमनाच नाही. आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम कान्हा अरे आज उद्या आणि या कलियुगी कधी कुणाच घडलंच नाही. एवढं प्रेम केलं होतं राधेने त्या कानावरती, आणि कानानं केला त्या राधेवरती. दोघे ते झाले एकमेकांपासून वेगळे. त्याने निवडलं रुक्मिणीला, तिने निवडलं अनयाला. पण आज मित्रांनो जळी स्थळी काष्टी पाशानी नाव फक्त अजरामर राहिलं ते माझ्या राधेचं आणि कानाचं. म्हणून म्हणतोय हो ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. म्हणून बाबा आज जागा आहे पवित्र, तारीख आहे 6-8 दिवसांपर्यंत तुमच्याकडे माझी झोपी जोरात आहे 14 तारखेला. म्हणून बाबा आज तुम्हाला प्रेमाने सगळं देतोय बाबा. आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको ही राधा प्रेमानेच बोलते. पण जर बाबा जर है ना लाल लाल कलरची साडी, साडीचा कलर लाल, माझ्या सोबत चाल, अरे माझ्या सोबत चाल. आल्या घाला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असेल लाल, तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल. थोडी मात्र काळजी का, म्हणून प्रेमाचा विषय आपल्याला पाठवलं म्हणायचं आहे का विषय का माय मावळेनो. आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे मित्रांनो. या गर्दीमध्ये मी कोणाला ढिंचून बोलत निश्चितच नाही, पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं. बरोबर ना, प्रेम
प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. म्हणून म्हटलं प्रेम सर्वांनी केलं. पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेल, ज्याच्यावरती प्रेम केलं असाल, जिच्यावरती प्रेम केलं असाल, तिला मात्र कधी फसवू नका. काय म्हणतो? कारण माणसानं जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोंबड्याकडे नामासाला काम होतो. पण माणसाची आस एका माणसावरती बसली, 100 नाही 500 भगत खाली आणून अंगाराने धुपाला लावा, माणूस माणसात राहत नाही. म्हणून विषय आहे राधेचा. राधा या कानाला प्रेमाने काय सांगते बदल म्हणते, अरे नाही नात माझ्या तू भरला, तुझ्या बिना वेळला सरला, कान्हा सोबतीला नसताना, तरी अंतरा तुम्ही म्हणला, कथा आहे अहो अमर या प्रेमाची, वेडी राधा मिया घनश्यामाची. कान्हा म्हणून सांगते तुला, अरे 14 वर्षांना तुम्ही माझ्यापेक्षा लहान होता, पण तुझ्यासाठी मी वेडी दिवाणी झाले होते, तरीही मला तू फसवलंस. म्हणून म्हणायचं 1 2 3 4. नयनात माझ्या तू भरला, तुझ्या बिना वेळा सरला, नयनात माझ्या तू भरला,
बक्षीस झालेलं आहे. आई तुझ्या कृपेनं वर्षभर गाणं झालं पाहिजे. शाहीर राजेदादा निकम यांच्यासाठी पारितोषिक दिलेलं आहे. आई तुझ्या कृपेनं या ठिकाणी सन्माननीय दुर्वाप्रिय प्रतिष्ठान माऊलीच्या वतीनं पंचमुखी गुरुद्वाराचे अध्यक्ष सन्माननीय श्री दयासिंगजी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण या प्रांगणामध्ये यायचं आहे, या रंगभूमीवरती यायचं. आपल्या ठिकाणी येतो की सन्मान या मंडळाच्या वतीने होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा. कलितुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतो. विषय असा आहे मित्रांनो, विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगडा भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगडा भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाला खाली तुम्हाला बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. विषय शाहीर असा आहे, युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला अगदी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली. काही शहाणे असे पण आहेत, बघा मी काय म्हणतोय, तुमच्या या माध्यमातून सांगतोय. एक पद्धत आहे कलगी तुल्याची की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही, जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही, तोपर्यंत विषय पातायचा नाही. शाहिराचा विषय तुमचा आहे का हो? आकडेने कोणती आहे का बघा? विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहिराने विषय बदलला होता. आकडेने कोणती म्हणजे अजून त्यांचा नाटकला कुठं फायदा लागलेला नाही म्हणून आकडे कोणती आहे, पण विषय शाहीर मी तुम्हाला म्हणून सांगतोय. आज तुम्ही नामवंत शाहीर आहात, संबंध कोकणामध्ये तुमचा गाजावाजा आहे, शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे, जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिलं तर त्यात काही कमीपणाची गरजच नाही. समोरच्या शाहिराला देखील तेवढ्या मोठेपणाने ते उत्तर मान्य केलं पाहिजे, म्हणून शाहीर हा प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजू मारून नेमून जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्यावरती मी दिलाय त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचा पुरावा आणू नका, माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडाफार जरी जवळ पोहोचला शाहीर तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेन. पण खोटा बोलायचा नाही. आणि म्हणून बक्षीस दिलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई या माझ्या दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराज पारितोषिक दिलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्नावर आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुमचा माझा सामना आज इथे रंगणार आहे, की तुमचा माझा सामना आज या पवई नगरीमध्ये रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक गाण्याला लाभले बुवा महाराज शुभा उत्तर देणार. तुमची खरी हुशारी ओ लाभले बुवा, तुमची खरी हुशारी आज मी इथे पाहणार आहे. आणि जमलंच तर या रसिकांच्या साक्षीनं आज हा राजेश बुवा या रंगमंचावरून बाजी मारून जाणाऱ्या. म्हणून शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन, अरे वादाना तोड, वादाना तोड. विषय काय माहितीये, काढतोस आलाय भारी भारी आहे, काढतोस आहे का लय भारी आहे. विषय काय आज म्हणजे शाहीर म्हणतात, घर म्हणतात शक्तीवर सुरुवात करतात. काय म्हणतात, हे शक्तीवाला म्हणतात सुरुवात करतात, म्हणून आम्हाला तू येवाल्याला बोलायला लागतो. पण म्हणतात आज आपण आपला ट्रॅक बदलायचा नाही. पण जर बुवा ट्रॅक हलवला
तर तुमच्या गाडीला 14 तासाचा मेगा ब्लॉक लागेल. याची फक्त तुम्ही नोंद घ्या. बरोबर म्हणतोय शाहिरा सोडलेला प्रश्न माझा हात गुरु चरणी जोड. हे हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडीन तुझी गोड. हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडीन तुझी गोड. जे गाणं गायलं होतं, जे टायटल सॉन्ग होतं, जे मित्रांनो गुहागरमध्ये जो अजमेरमध्ये कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी जे माझ्या कोडी बांधण्यासाठी जे गाणं गायलं होतं, आई तुझ्या कोणी पिकीर या गाण्यासाठी वंसमोर आलेला आहे आणि म्हणून परवाश आलेला आहे एका मोकळ्यामध्ये ठेवतो. त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर निवेदी गणपतीबाई दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश देतोय, कोणाला पोचतोय समिंदर. पीत दरियाचा
खोल्यानं पुसतोय सविंदर आर देवाची कृपा आम्हावर माझ्या खोल्यानं पुसतोय सविंदर आणि म्हणून माऊली प्रतिष्ठानाचा या माझ्या माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची हो ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी माऊली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचं आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची ध्रुवप्रिय गणेशाची ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी सर्वांनी माझा भाऊ सोहम गडशी राजेश निकमकार देवरूप निवे माझ्या भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर या ठिकाणी पारितोषिक मिळाले आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मुलांचं सहकार्य दिलं शांततेचा आश्रय दिला निश्चित शाहीराने देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी या ठिकाणी मुलांचं सहकार्य द्या शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो शाहीरांना सुद्धा त्यांच्या पहिल्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी मेघा पाताडे राजेश निकम सप्तसुरांचा बादशाह त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी चंद्रशेखर जाधव गाव दाभे पांगारी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिला आहे त्याचप्रमाणे कुमार यज्ञेश विशाल जाधव गाव गणोशी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिला आहे त्याचप्रमाणे अंकिता विलास झगडे गाव कवरगाडी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आमच्या ताईंच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिला आहे शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे साहेबांच्या माध्यमातून गणपती मंदिराचे उपाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून ही छोटीशी या ठिकाणी भेट दिली आहे 500 रुपयाचा बहादर पारितोषिक दिला आहे आणि म्हणून मित्रांनो शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शाहीर तुम्हाला कारण गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे हे तुमचं दुसरा वर्ष आहे निश्चित तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जेवढी शाहीर ताकद लावता येईल निश्चित तुम्ही कार्य करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची
प्रताप फेरीच्या आठवणी रजा घेतो. धन्यवाद.